शिक्षकांना देण्यात येते त्यावर मोठा रोष निर्माण मला वाटतं की मी पण मीडियाला या संदर्भातली बातमी बघितली. असा कुठलाही विषय नाही आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की आता समजा लहान मुलांची शाळा असेल, अगदी खेड्या ग्रामीण भागामध्ये जर 1ली ते 4थी 1ली ते 7वी शाळेचं जे आवार असेल तर साहजिक आहे की त्या आवारामध्ये लहान लहान मुलं असतात आणि तिथं या अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. आता आता आपण 10 विषय घेतो. पाठीमागच्या काळामध्ये मला वाटतं वसईला एक दुर्दैवी दुःखद घटना झाली. एका 5वी 4थी की 6वीच्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षिकेने पाठीवरचं ओझं म्हणजे दप्तर सकट 100 उडबशा काढायला लावल्या आणि दुर्दैवाने ते बालिका आधीच आजारी होती, तब्येत बरी नव्हती. तिला 100 उडबशा काढायला लावल्या. त्यानंतर ती त्याच दिवशी आजारी पडली. पुढचे 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये 4-5 दिवसानंतर तिचं दुःखद निधन झालं. तर साहजिक आहे की आपण काळजी घ्यायला बोलतो की बाबा या सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर त्या बालिकेची तब्येत बरी नाही तरी त्याला तुम्ही पाठीवरच्या ओझ्या सकट 100 उडबशा काढायला लावता, हे योग्य आहे का? आणि मग अशा संदर्भामध्ये जर काही आपण आपल्या सर्वांच्याकडनं आलेल्या सूचना एक मार्गदर्शक म्हणून जर आपण सांगत असू, मग त्याला काहीतरी एक वेगळं कुत्रे सांभाळणं, कुत्रे हाकलणं असला कुठे विषय असू शकतो. आता समजा आपल्या नाशिकमध्ये एखाद्या कॉलनीमध्ये जर काही आता मोकाट कुत्रे हे सगळीकडची समस्या आहे. माननीय न्यायालय सुद्धा या संदर्भामध्ये भावना व्यक्त करतायत, वस्तुस्थिती आहे. पण मग आता आपण जर कुठे या संदर्भातली कारवाई केली तर मग त्यांच्यावर जबाबदारी दिली का? हे तर आपली जबाबदारीच आहे ना. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण सुरक्षित अनेक सूचना आहेत. आता काही ठिकाणी आपणच मीडियामधनं दाखवलं की लहान बाळांवर कुत्र्यांनी हल्ले केले, सगळीकडे. तर त्याचं काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. आणि दुसरा प्रश्न सीसीटीव्हीचा पाठीमागच्या महिन्यामध्ये संपन्न झाल्या. त्याच्यापैकी 9 नगरपालिकेवर शिवसेनेने नगराध्यक्ष आणि निवडणुकीमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला. 9 पैकी 5 नगरपालिकेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष महोदय महोदया त्या ठिकाणी भगवा फडकवून निवडून आलेले आहेत. आमच्या त्र्यंबकेश्वरच्या काही पण त्यांच्यापैकीच एक आहेत. मला वाटतं की जिल्ह्याने त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आपण पाहतो की आजही सर्वसामान्य माणसाला एकनाथजी शिंदे साहेब एक आपल्याच कुटुंबातले सदस्य, आपल्याच एक प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो आणि मला विश्वास आहे की नाशिककर पण तोच विश्वास शिवसेनेवर व्यक्त करते. अरे बाबा, आता नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवणं हे आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघितलं असेल की आमच्या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षाताई दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागल्या. स्वच्छतेची मोहीम सुरू केली. आता 14 तारखेला निवृत्तीनाथ महाराजांचं यात्रा आहे. पाठीमागच्या काळापासून आपण काही सिस्टम आरोग्याच्या संदर्भामध्ये, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, काही सुविधांच्या संदर्भामध्ये निर्माण केलेल्या आणि ते पुढे नेण्याचं काम अगदी दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरू करून टाकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळ्याचंही आम्ही तिकडे नियोजन केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी, साधू संतगण
आणि प्रशासनाच्या माध्यमातून बैठक त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. दादा, मुंबईमध्ये माणूस केंद्रामध्ये राहणार अशी परिस्थिती आहे. अनेक सिने अभिनेत्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील त्यांच्या नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला. याला कारणीभूत कोण आहे? मग आतापर्यंत कोण होते? उलट तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. मुंबईच्या बाहेर जो मराठी माणूस फेकला गेलेला आहे, त्याला जावं लागलेलं आहे, तो मराठी माणूस परत मुंबईमध्ये कसं येईल? त्यांना कमी दरामध्ये स्वस्त घरं कशी उपलब्ध होतील? त्यांना रोजीरोटी, रोजगार कसा निर्माण करता येईल, हे नियोजन आपल्या शासनाने केलेलं आहे. आणि म्हणून अनेक चांगल्या योजना घरांच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मग माथाडी कामगार असतील, आपले डबेवाले असतील, आणि जे आपले मुंबई मधले मराठी माणूस अगदी मुंबईच्या बाहेर जो गेलेला आहे, त्याला परत कसं आणता येईल याचं नियोजन केलेलं आहे. बिनविरोध निवडून आले त्यावरून शिंदे साहेबांची सभा होते, कोणत्या तारखेला, किती वाजता आणि त्याचं नेमकं नियोजन कसं झालं? साधारणपणे आताच्या घडीला आम्ही वर विनंती केलेली आहे की 12 तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची सभा संपन्न व्हावी. साधारणपणे येणाऱ्या 1-2-3 तासांमध्ये त्याचं कन्फर्मेशन त्या ठिकाणी होईल. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यव्यापी वरिष्ठ नेत्यांचे दौरे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यासोबतच माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि उद्योग मंत्री महोदय उदयजी सामंत आणि इतरही नेते मंडळींना आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आहोत आणि प्रचार सभा, रॅलीज त्या माध्यमातून संपन्न होतील. भाजपने 100% नारा दिलेला आहे, आपला ठेवलेला आहे आणि मुंबई महापालिकेवर मराठी महापौर शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. आपण जर बघितलं असेल तर शिवसेना, भारतीय जनता पक्षाचं मुंबईमध्ये युती आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी यापूर्वीच मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी त्या ठिकाणी असेल हे घोषित केलेलं आहे. अगदी तुम्ही जे काही नामोल्लेख केला, निवडणुका आला की आपण साधारणतः 25 वर्षांपासून ऐकत असू की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. विधानसभा, लोकसभा, महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे एक प्रिंटेड वाक्य दर निवडणुकीमध्ये असतं. तात्काळ त्यांची निवड रद्द करावी चौकशी मागणी केली. बघा, कालपर्यंत मागणी होती की मतदान यंत्रावर आक्षेप असायचा. कालपर्यंत मागणी असायची की निवडणुका होऊ नयेत. आणि आता ठीक आहे, कायदा कायद्याचं काम करेल. शेवटी आपला देश नियम कायद्यांवर चालतो. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला या संदर्भातले अधिकार आहेत. कोणी माघार घ्यायची, कोणी उभं राहायचं, अशी करणं एक प्रश्न बनलाय. अशी किती लोक आहेत आणि आता एक्झॅक्टली असं काही आकडेवारी आपल्याला बोलता येणार नाही. परंतु आधी आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे युती होईल या भावनेतून अगदी 2-3 दिवस आधीपर्यंत त्या ठिकाणी नियोजन आणि चर्चा संपन्न होत होत्या.
आणि शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय न झाल्यामुळे काही ठिकाणी असे निर्णय करावे लागले ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी तुम्ही नाशिक जिल्हा बालेकिल्ला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून होता. नाशिक शहर कोण होतं? नाशिक जिल्ह्याने दाखवलं